क्रिश्चियन मिशनरियों के विरोध में आदिवासी संस्कृति बचाव मोर्चा पालघर में 10 अक्टूबर को होगा ठिया आंदोलन। पालघर जिले में लगातार क्रिश्चियन मिशनरियों द्वारा आदिवासी संस्कृति पर प्रहार किए जाने के विरोध में आदिवासी संगठनों ने मोर्चा खोल दिया है। संस्कृति रक्षण समिति, उलगुलान ब्रिगेड और अन्य सामाजिक संगठनों ने कई बार जिला प्रशासन को निवेदन दिया, लेकिन अब तक जिले में चल रहे अवैध क्रिश्चियन प्रार्थना स्थलों पर कोई कार्रवाई नहीं हुई है। उल्टा संस्कृति की रक्षा के लिए आवाज उठाने वाले आदिवासी कार्यकर्ताओं पर ही पुलिस प्रशासन द्वारा झूठे मामले दर्ज किए जा रहे हैं। 1 अक्टूबर 2025 को विक्रमगढ़ तालुका के वेढ़े गांव निवासी गणेश पांडुरंग दुमाड़ा और 13 अन्य ग्रामीणों पर क्रिश्चियन मिशनरियों के दबाव में झूठे मुकदमे दर्ज किए जाने का आरोप संगठन ने लगाया है। ऐसे ही मामले मोड़गांव, नवी दापचरी, कासाबू जामशेद, बांधन आंबिस्ते आदि गांवों में भी दर्ज किए गए हैं, जिससे आदिवासी समाज में रोष व्याप्त है। संगठन की प्रमुख मांगे हैं आदिवासी कार्यकर्ताओं पर दर्ज झूठे मामले तुरंत वापस लिए जाएं। जिले में 200 से अधिक अवैध क्रिश्चियन प्रार्थना स्थलों पर त्वरित कार्रवाई की जाए। इन्हीं मांगों को लेकर 10 अक्टूबर 2025 शुक्रवार को पालघर जिला पुलिस अधीक्षक कार्यालय पर मोर्चा और ठिया आंदोलन आयोजित किया जाएगा। इस संबंध में 4 अक्टूबर 2025 शनिवार को आदिवासी एकता मित्र मंडल के संस्थापक अध्यक्ष श्री संतोष जनाठे के नेतृत्व में जिला पुलिस अधीक्षक श्री यतीश देशमुख को निवेदन सौंपा गया। इस दौरान संगठन के कार्यकर्ताओं के साथ साथ वेढ़े, नवी दापचरी, सावरखंड, बांधन, मनोर, सफाले, धुकटन, धांगड़पाड़ा, नंदोरे, कोंढाण, टाकवाल आदि गांवों के ग्रामीण, महिलाएं और युवक बड़ी संख्या में उपस्थित रहे। सर, काय विषय आहे? आज आपण कशासाठी जमलो आहे? आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्हा हा पेसा अंतर्गत जिल्हा आहे, तो बहुसंख्य आदिवासी समाज राहणारा असा हा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हैदोस घातलेला आहे। एवढा हैदोस घातला आहे की आता सरकारवर सुद्धा दबाव आणून जबरदस्ती केस करावायला लागलेले आहेत। जे आमच्या आदिवासी संस्कृतीसाठी, परंपरेसाठी जे लढत आहेत, यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे। अनधिकृत प्रार्थनास्थळं 200 पेक्षा अधिक या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर दाखवतो। या आमच्या इथे उभ्या आहेत पूजाताई दुमाळा। पूजाताई यांना 15 ऑगस्ट 2025 रोजी वेढेगाव तालुका विक्रमगड मनोर पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये हे गाव येत असतं। याच्यामध्ये त्या ठिकाणी नैना फेसरडा म्हणून ज्या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम करतात, त्यांनी घर बांधायला घेतलं। शासकीय जमिनीवर घर बांधायला घेतलं, वन जमिनीवर घर बांधायला घेतलं। ते घर बांधण्यासाठी वन विभागाची परवानगी नाही, वन विभागाचा विरोध आहे, ग्रामसभेचा विरोध आहे, तरी सुद्धा घरकुल योजनेअंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी घर बांधायला घेतलं। आणि घर नाही तर घरकुलाच्या नावावर ख्रिश्चन प्रार्थना केंद्र त्या ठिकाणी बांधण्याचं काम सुरू केलं। म्हणून पूजाताई त्यांच्यासोबत असलेल्या सर्व महिला त्या ठिकाणी गेल्या। या नैना फेसरडे यांनी यांना मारण्यासाठी बाहेरून लोक बोलवली, यांना मारहाण केली। आणि मारहाण नुसती केली नाही तर ज्या गोष्टी नको करायला पाहिजे त्या गोष्टी या नैना फेसरड्याच्या बरोबर येऊन ज्या लोकांनी केल्या, त्यांच्यावर 16 तारखेला, 15 तारीख आणि 16 तारखेला या पूजाताईंनी नैना फेसरडा आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले। हे गुन्हे दाखल झाल्यानंतर सगळी त्याचं तथ्यहीन, त्यांना नोटीस देणं, त्यांना सगळ्या गोष्टी समोरच्या पार्टीला केलं। पण हे जे ख्रिश्चन मिशनरीचं काम करणारे नैना फेसरडा आणि ह्यांनी दवाखान्याचे खोटे रिपोर्ट बनवले आणि खोटे रिपोर्ट बनवून 46 दिवसानंतर, म्हणजे किती दिवस झाले, 15 ऑगस्ट नंतर 46 दिवस म्हणजे 1 ऑक्टोबर, 1 ऑक्टोबरला ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या पोलीस यंत्रणेवर दबाव आणून यांचे पती गणेश दुमाडा आणि त्यांच्यासोबत 13 जण यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। हे फक्त ह्या वेढे गावामध्ये सुरू आहे असं नाही, हे मोडगावला चालू आहे, हे जामशेदला चालू आहे, हे नवी दापचरीत चालू आहे, हे बांधणला चालू आहे, हे धांगडपाड्यात चालू आहे। असे काही गावं जिल्ह्यातली 200 पेक्षा जास्त ठिकाणी यांच्या अशी अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थनास्थळं चालू आहेत। आणि त्या सर्व ठिकाणी असलेला आमचा आदिवासी समाज जो आमची संस्कृती परंपरा रक्षण करतो, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं काम चाललंय। मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे, हे सरकार हे शिवशाहीचं सरकार आहे। हे सरकार
गुलामशाहीचं सरकार नाही आणि अशा पद्धतीने या ख्रिश्चन मिशनरांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन यंत्रणा येऊन जर खोटे गुन्हे आमची संस्कृती रक्षण करणाऱ्या लोकांच्या विरोधात जर करत असतील तर त्याच्यावर विरोध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि म्हणून आम्ही 10 ऑक्टोबरला या ठिकाणी आदिवासी संस्कृती बचावासाठी या मिशनरांच्या विरोधामध्ये एक मोठा मोर्चा आयोजन केलेला आहे। त्याचं निवेदन द्यायला SP साहेबांना, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब पालघर यांना या ठिकाणी आलेलो आहे। आज आम्ही निवेदन देणार आहेत आणि सांगणार आहोत की हे जे खोटे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते आत्ताच्या आत्ता तुम्ही मागे घ्या। जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी हे खोटे गुन्हे तुम्ही दाखल केलेले आहेत ते मागे घ्या आणि हा दबावाखाली ख्रिश्चन मिशनरांच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते थांबवा। याच्या पुढे असा एकही गुन्हा दाखल होता कामा नये। आणि या ठिकाणी संस्कृती रक्षण समिती असेल, उलगुलान ब्रिगेड असेल, यांनी सुद्धा या ठिकाणी आधी आंदोलनं केलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, निवेदनं दिलेली आहेत। त्याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त अनधिकृत ख्रिश्चन प्रार्थना स्थळं आहेत, ज्याची यादी जिल्हाधिकारी मॅडमला दिलेली आहे। त्या सर्व ठिकाणी बंदी घाला, कारवाई करा। ही सर्व ठिकाणं जी आहेत ही सर्व ठिकाणं वन जमिनींवर आहेत, गुरुचरण जमिनीवर आहेत, महसूलच्या जागेवर आहेत। ही अनधिकृतपणे चालली आहेत, ती पाडा, ती थांबवा। आणि नुसती पाडायची नाही तर तिथली असलेली अनधिकृत प्रार्थना स्थळ थांबवा। त्या ज्या आज आमच्या गावामध्ये कुठेही ख्रिश्चन नावाची नोंद नाही तरी सुद्धा त्या ख्रिश्चनांचं प्रार्थना स्थळ चालतं, हे अनधिकृत आहे। कुठेही ग्रामसभेची, महसूल डिपार्टमेंटची, पोलीस डिपार्टमेंटची परमिशन घेतलेली नाही तरी सुद्धा हे चालू आहे। हे थांबलं पाहिजे, म्हणून यांच्यावर कारवाई करा, झालेल्या खोट्या केस मागे घ्या आणि अशा केसेस करणं थांबवा। याच्यानंतर हे कधी होता कामा नये। हे शिवशाहीचं सरकार आहे, ही मोगलाई लागून गेलेली नाही। आणि त्यामुळे अशा पद्धतीने कुणाच्या तरी दबावाखाली येऊन तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असाल तर ह्या जिल्ह्यातला आदिवासी समाज बहुसंख्याने जो राहणारा हिंदू समाज आहे तो आपल्याला कधी बी सोडणार नाही। आणि 10 तारखेला याचं उत्तर आपल्या सगळ्यांना दिसेलच। आम्ही सगळे बिरसा मुंडाचे वारसदार आहोत। बिरसा मुंडा आमचे पूर्वज आहेत। ज्या बिरसा मुंडांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितला म्हणून त्यांनी शाळा सोडून दिली, त्या मिशनऱ्यांची, त्यांच्या परिवारांनी सर्व सोडून दिलं आणि आमच्या संस्कृती रक्षणासाठी झटले। त्या बिरसा मुंडांचे आम्ही वंशज आहोत, त्या राघोजी भांगरेंचे वंशज आहोत, त्या नाग्या कातकऱ्यांचे आम्ही वंशज आहोत। त्यामुळे आमची ही संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी आमच्या पूर्वजांनी जे केले ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि आज चेतावणी द्यायला आलोय की अशा पद्धतीचे खोटे धंदे या ठिकाणी करता कामा नये। धन्यवाद।